आम्ही इलाक्षी हे नाव दिलंय. याचा अर्थ आहे द वन विथ डिव्हाइन आय. इलाक्षी म्हणजेच वन विथ डिव्हाइन आय. या संस्थेतील महिलांनी काढलेले फोटोचं प्रदर्शन आज पुण्यात आयोजित केले होते. या बाबतीत सांगतायत. नमस्कार, मी स्नेहा तामणकर. मी आज इकडे रिप्रेझेंट करते पुणे लेडीज बर्डर्सला. आता आमच्या या पुणे लेडीज बर्डर्स तर्फे आमचं इलाक्षी हे एक्झिबिशन 13, 14 आणि 15 मार्चला यशवंतराव चव्हाणच्या कलादालनात आम्ही आयोजित केलंय. यात मुख्य म्हणजे आमचे 200 मेंबर्स आहेत. त्यामध्ये 200 पुण्यातल्या वाईल्ड लाईफ आणि बर्ड फोटोग्राफी करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. आणि या एक्झिबिशन मध्ये त्या 200 महिलांपैकी 63 महिलांनी सहभाग घेतलेला आहे. ह्या एक्झिबिशन मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स आणि मॅमल्स, मग ते भारतातले असतील किंवा भारताबाहेरचे असतील, असं सगळं तुम्हाला खूप छान इकडे एक्झिबिशन बघायला मिळणार आहे. याचं पहिलं एक्झिबिशन झालं होतं ह्या आमचा जो ग्रुप आहे इलाक्षी, याचं पहिलं एक्झिबिशन 2020 मध्ये झालं होतं राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीला. आणि आता हे आमचं दुसरं वर्ष आहे. आणि मी आशा करते की दरवर्षी किंवा दर अल्टरनेट इयर्सला आम्ही हे एक्झिबिशन सगळ्या रसिक प्रेक्षकांसमोर आम्हाला सादर करता येईल. स्वतः पुणे लेडीज बर्डर्सची जेव्हा 2019 मध्ये स्थापना झाली आणि लगेच आम्ही 2020 मध्ये आम्ही फर्स्ट एक्झिबिशन केलं. आपण एक्झिबिशनला काहीतरी एक वेगळं नाव असलं पाहिजे असं आमचं एक डिस्कशन सुरू झालं. त्याच्यानंतर मग आम्ही नावं आमच्या मेंबर्सकडनं मागवायला सुरुवात केली, ज्याच्यात आम्ही पहिल्यांदा बरीच लॅटिन किंवा ग्रीक भाषेतली नावं पण आमच्या मेंबर्सनी सजेस्ट केली. मग त्याच्यात आम्ही एक फिल्टर लावून असं फायनल केलं की नाही, मराठी किंवा संस्कृतच नाव पाहिजे. त्याच्यातून बऱ्याच जणांनी 3-4 नावं प्रत्येकाने सुचवली आणि त्याच्यातलं हे फायनल म्हणून आम्ही इलाक्षी हे नाव दिलंय. याचा अर्थ आहे द वन विथ डिव्हाइन आय. आता आमचा जो सगळा संबंध येतो की पक्षी बघणे, ऑब्झर्व करणे किंवा बायनॉक्युलरने बघणे, कॅमेऱ्याने फोटो काढणे. तुम्ही जर का इलाक्षीचा अर्थ बघितला तर इला म्हणजे पृथ्वी आणि अक्ष म्हणजे डोळा. तर तसा त्याचा अर्थ आहे इलाक्षीचा. म्हणजे आमचे जे मेंबर्स आहेत ते भारतभर, भारताबाहेर बर्ड सँच्युरीज असतील किंवा जंगल सफारीज असतील, हे आम्ही खूप रेग्युलर बेसिसवरती करत असतो. आणि ह्या एक्झिबिशन मध्ये तुम्ही बघितलं तर पुण्यातले पक्षी, पुण्यातल्या बाहेरच्या परिसरातले पक्षी, भारतातले पक्षी आणि भारताबाहेरचे पक्षी म्हणजे अगदी काय आपण ज्याला पापुआ किंवा साऊथ अमेरिका, अमेझॉन, बर्ड्स ऑफ पॅराडाईज ज्याला म्हणतात, तिथपासून किंवा आफ्रिकन सफारीज जे आपण लेपर्ड आणि लायन साठी करतो तिथपर्यंत, ते पार अंटार्क्टिका पर्यंतची रेंज आमच्याकडे तुम्हाला बघायला मिळेल या एक्झिबिशन मध्ये. नमस्कार, मी श्वेता कुलकर्णी. हा फोटो जो आहे सेरेंडिप स्कॉप्स आउल नावाचा, हा मी श्रीलंकेमध्ये काढला होता. ऑगस्ट मध्ये मी जेव्हा गेले होते, ऍक्च्युली लेजर ट्रिप होती, पण मी आणि माझी मुलगी अशा 2 जणी गेले होतो. तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं म्हणून आमची ती ट्रिप होती. पण मग मी म्हणलं एक सेशन मला तू दे, ज्याच्यामध्ये आपण थोडंसं बर्ड वॉचिंग आणि फोटोग्राफी करू शकतो. तेव्हा प्रॉपर आम्ही एक गाईड घेऊन हे सिंहराजा फॉरेस्ट रिझर्व नावाचं श्रीलंकेतलं जे ठिकाण आहे, तर तिथे खूप मोठं जंगल आहे, खूप सारे प्राणी पक्षी तुम्हाला तिथे दिसतात. आम्हाला खूप कोर जंगलामध्ये ही जोडी दिसली. सेरेंडिपचा अर्थच श्रीलंका असा आहे, श्रीलंके अरेबियनमध्ये नाव आहे. आणि ही जोडी आम्हाला तिथे दिसली. हे साधारण आय थिंक 2001 मध्ये वगैरे या पक्ष्यांचा शोध लागला असं म्हणता येईल आपल्याला. आणि तशी हे फक्त श्रीलंकेमध्ये हे पक्षी आढळतात आणि तशी त्यांची खूप संख्या नाहीये. त्या दृष्टीने हे रेअर असे म्हणता येते. आय वॉज व्हेरी हॅपी की मला ही जोडी मिळाली त्या ट्रिपमध्ये. आणि जनरल फोटोग्राफी बद्दल बोलायचं झालं किंवा बर्ड वॉचिंग बद्दल तर एक 3-4 वर्षापासून मी करते आहे.
हा आमचा जो ट्रेनिंग नाही घेतलेलं मी, हॉबी म्हणून ही फोटोग्राफी मी करते. आणि या ग्रुपला हा ग्रुप आमचा 2019 मध्ये वगैरे जनरल अस्तित्वात आला. हा पुणे लेडीज बर्डर्स नावाचा जो ग्रुप आहे तो. आम्ही आता सध्या या ग्रुपमध्ये 190 लेडीज आहोत. वेगवेगळ्या एज ग्रुप मधल्या म्हणजे अगदी कॉलेज गोईंग स्टुडंट्स पासून ते सिनियर सिटीजन्स पर्यंतच्या लेडीज तुम्हाला या ग्रुपमध्ये मिळतील. इथे जे फोटोज डिस्प्ले केलेले आहेत ते साधारण 64-65 लेडीजचे फोटोज आहेत वेगवेगळे. आणि त्यांनी त्यातल्या व्हरायटी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो भारतातले फोटोज आहेत, भारताबाहेरचे फोटोज आहेत, पुण्यातले अगदी पण काही फोटोज आहेत. सो काही इथे डिस्प्ले प्रिंट केलेले आहेत आणि जे अकोमोडेट नाही होतात ते तिकडे डिजिटल डिस्प्लेला तुम्ही बघू शकता. एन्जॉय. थँक्यू. Okay, so I'm Raksha Sharma and I have clicked this photograph of Mottlewood owl in Bhigwan. And it was quite a close encounter with this, and almost this bird gave me, I would say, 20 to 25 minutes. And it was a real good experience to click this bird. Good experience to click this bird. Thank you. वेदांत चित्राव नाव आहे माझं. मी मध्ये स्पॉट बेली डिवेलर बघितला होता थत्तेकाड मध्ये. हो, पण हा अडल्ट आहे. मी जुवेनाइल बघितला होता, तो होता 3 monthsचा अराउंड होता. हो हो, मी 5 वर्षाची असल्यापासून काढते फोटोग्राफ. हो, 4 फोटोज आहेत. तिथे एक आहे हा. हो, आणि एक एलिफंट्सचा आहे, आणि 2 डिजिटल डिस्प्ले मध्ये. हा अँबेसली नॅशनल पार्कला काढलाय, केनियामध्ये. मी कॅनन 60D वापरते आणि 100-400 लेन्स आहे. मी 5 वर्षाची असल्यापासून शिकते. बाबाच शिकवतो. नाही, बाबांचं नाही. थँक्यू.
Hi, I'm Shefali, and I love doing bird photography for a hobby. Right, this is a photo of the piculate, the speckled piculate, which is the smallest species of woodpeckers that is available. Click this in Himachal, which is also a place I grew up in. So it's one of the photos that's very, very close to my heart. I started birding in 2015 when for Diwali my mother gifted me a camera. So it was a hobby earlier. I gave up, all busy with profession, and then she told me, "No, you need to get back." So from there, now it's been a good 10-year journey. Traveled a lot in the country, and don't try to go overseas till I finish seeing my own country. Thank you so much. माझं नाव वीणा करंदीकर. हा खोकलस पिजन काढलाय, चोपताला काढलाय तो उत्तराखंडला. तिथे खूप बर्फ होता आणि त्यामुळे त्याच्यात ओरडताना तोंडातून त्याची वाफ येत होती. हे मी नोटीस केल्यानंतर लगेच तो फोटो मी क्लिक केला. मी ऍक्च्युली 2017 पासून करते, पण PLB ला मी 2023 पासून जॉईन झाली आहे. हो हो हो. मी बरेच ठिकाणी जाऊन आले. उत्तराखंडला जाऊन आले, त्याच्यानंतर मिझोरमला जाऊन आले, त्याच्यानंतर बेंगॉलला जाऊन आले, त्याच्यानंतर राजस्थान, अशा बरेच ठिकाणी जाऊन आले.